तीन गोलमेज परिषदा, तिघांची सालं 1930, 31, 32. तिन्हीपैकी राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय सभेने कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला होता, कोणत्या? दुसऱ्या. त्याला कोण गेलं होतं? महात्मा गांधी. आणि अजून काय प्रश्न येतो की तिन्ही सभेला उपस्थित कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपलं तुमचं पोलीस भरतीचं गोलमेज परिषदा. बस ते पाठ नाही करत बसायचं की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये कोणते करार झाले, तुला काय करायचे, तुला येतं का पेपरला? नाही येत. संपला विषय. हे उगाच आपलं तुमचं मास्तर शिकवते काय पण की पहिल्या गोलमेज परिषदेत काय करार झाले होते, मग त्या कराराला कोणी विरोध केला. ते मास्तर काय करते, त्याचा एमपीएससीचा अभ्यास त्याची रिव्हिजन मारून घेते तुम्हाला शिकवता. तुम्हाला वाटतं आमचं मास्तर डीप मध्ये शिकवतं. तुम्हाला डीपची गरजच नाही भाऊ पोलीस भरतीला तरी. कळलं का? ते आता बऱ्याच ठिकाणी झालेले. बऱ्याच ठिकाणच्या क्लासेसच्या रील येतात आणि आमचे सर इतके डीप मध्ये शिकवतात ना की त्याला पाय अंतच नाही पार. अरे पण तुला पोलीस भरतीला त्याची गरजच नाही ना एवढं डीप मध्ये जाण्याची. पोलीस भरतीला फक्त बेसिक येतं. एवढं काय देतात ते चालू घडामोडी सुद्धा एवढं डीप मध्ये शिकवतात. आता चॅम्पियन्स ट्रॉफी ते पार पहिली कधी झाली, मग ते कोणत्या ग्राउंडवर झाली होती, नंतर ते भारताने जिंकली होती कधी, मध्ये पहिली जिंकली होती, तर त्यावेळेस त्याचं कॅप्टन कोण होतं, व्हाईस कॅप्टन कोण होतं. अरे पोलीस भरती करतोय तू दादा. पोलीस भरतीला काय ते चॅम्पियन्स ट्रॉफी ते आता सांगतो तुम्हाला आता यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रश्न काय येईल? भारताने कितव्यांदा जिंकला? दुसरा प्रश्न, भारताने कोणाला हरवलं यंदा? तिसरा प्रश्न की हा सामना कुठं झाला? दुबईमध्ये. त्यानंतर आलाच प्रश्न तर काय येईल? प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आलाच तर मध्ये येणार पण नाही एवढा. आलाच तर एवढा डीप मध्ये प्रश्न येतात, पण आला तर चुकून येऊ शकतो. मोजून 5 ते 6 पॉईंट आहेत फक्त. तेवढे चॅम्पियन्स ट्रॉफीवरचे प्रश्न येतात, बाकी काय येत नाही पोलीस भरतीला. मी रील टाकलेली कालच रात्री, तेवढी बघायची, तेवढी लिहून काढ वाटल्यास. संपली चॅम्पियन्स ट्रॉफी. उगाच जास्त त्याचा फालतू पापड पसारा करत बसू नका.